स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 26 नोव्हेंबर रोजी आहे त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमेचे उपाय मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन। आज मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व आणि त्या दिवशी त्रिपुर वात कशी जाळावी, कशी प्रज्वलित करावी, कुठे लावावी, कशी लावावी याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न विचारावे लागणार नाहीत आणि प्रश्नांची उत्तरं जर मी चुकून नाही दिली, खूप कमेंट्स असतात, सगळ्यांची उत्तरं दिली जात नाहीत, त्यामुळे व्हिडिओच इतका नीट ऐकत जा की तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ नीट समजेल आणि तुमच्या मनात कोणतेही प्रश्न राहणार नाहीत। व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। व्हिडिओला लाईक करा, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। तर महादेवांसाठी ही त्रिपुरवात या दिवशी जाळली जाते। वैकुंठ चतुर्दशी असे देखील म्हटले जाते। 26 नोव्हेंबरला आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा। जशी दिवाळी साजरी केली जाते तसाच हा दिवस उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो। या दिवशी सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे। जमत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे उठायचे आहे। दिवाळी सारखेच या दिवशी अभ्यंग स्नान आपणही करायचे आहे। तुम्हाला दारामध्ये रांगोळी, शेणाचा सडा, हळदीचं लेपन, उंबरा धुणे म्हणजे उंबऱ्याचं पूजन, दरवाजाचं पूजन, घरामध्ये फरशी, सडा, रांगोळी सगळं काही करायचं आहे। त्यानंतर देवपूजा करायची आहे। देवांना सुद्धा सुंदर असा सगळ्या देवांना पंचामृताचा अभिषेक, उठणं तेल आणि गरम पाणी म्हणजे कोमट पाणी याचा अभिषेक करून तुम्हाला अभ्यंग स्नान देवांनाही घालायचं आहे। महादेवांना विशेष करून दुधाचा अभिषेक घालायचा आहे। शिवसहस्त्र नामावली म्हणत तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत सुद्धा तुम्ही दुधाचा अभिषेक, पंचामृताचा अभिषेक शिवशंकरांना किंवा नुसत्या पाण्याचा अभिषेक 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही करू शकता। यानंतर तुम्हाला संध्याकाळी या सेवा करायच्या आहेत, म्हणजे ही त्रिपुरारी पौर्णिमेची वात जाळायची आहे। 750 वातींचा हा एक संच असतो। एक वात 3.5 वेढ्यांची, एक धागा कापसाचा काढतात, त्याला 3.5 वेढे घालतात, अशी एक वात असते आणि अशा एक वातींपासून बनवलेला 750 वातींचा हा एक बंच असतो। आता सध्या या विकतही मिळतात। पूर्वी माझी आई, माझी आजी ही एक धागा काढून दोघी तिघी बसून 750 वाती तयार करताना मी स्वतः बघितलेलं आहे। माझ्या सासूबाई सुद्धा स्वतः या वाती वळायच्या, उदबत्तीच्या काडीवर त्या वाती वळायच्या, खूप सुंदर बारीक अशा त्या वाती वळायच्या। आता आपल्याला एवढं मलाही शक्य नाहीये, मी रोजच्या वाती वळू शकते, मात्र 750 वाती मात्र मलाही शक्य नाहीये। त्यामुळे जिथं जिथं देवांचं किंवा आपले उदबत्ती, धूप, दिवे जिथं मिळतात, कापूस जिथं मिळतो, तिथं तुम्ही त्रिपुरी वात मागा। 750 वातींचा एक बंच असतो आणि मध्ये त्याला एक वात असते जी प्रज्वलित करायची असते। असा वातींचा बंच तुम्हाला त्रिपुरी वात म्हणून मागा। त्रिपुरारी वात, त्रिपुरी वात त्याला म्हणतात, ती तुम्ही मागा, तुम्हाला ती सहजच मिळून जाईल। घरातली नकारात्मकता या वातीमुळे निघून जाते। आपल्या आयुष्यामध्ये अंधार सोडून आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण होतो आणि इतरांच्याही आयुष्यासाठी आपल्याला या दिवशी मागणे मागायचे असते। 3 विशिष्ट प्रकारे तुम्हाला एका विशिष्ट प्रकारे ही वात बनवलेली असते। सर्व मंदिरांमध्ये सुद्धा या दिवशी जिथं दगडी दिवे असतात बघा, ते सगळे पेटवले जातात। सगळीकडे नुसता उजेड असतो। घाटावर दिवे लावले जातात। स्वामी समर्थांच्या घाट, आता सांगलीमध्ये पण घाटावर मंदिर आहे, तिथे सगळ्या पायऱ्यांवर दिवेच दिवे असतात। तुम्हाला जितकं दीपदान या दिवशी करायचं आहे, 21, 51, 101 असं तुम्ही नदीकाठी, देवळामध्ये करू शकता। खूप शुभ आहे या दिवशी दिव्यांचं दान करणं, सर्व मंदिरात, घरात। आता म्हणजे कशासाठी ही लावायची हेही सांगते। वैकुंठ चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते। भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता, म्हणून हा जो दिवस आहे तो त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो। भगवान विष्णू जेव्हा आपल्या निद्रा अवस्थेत होते 4 महिने, तेव्हा या त्रिपुरासूर राक्षसाने सगळ्या ऋषीमुनी, देवी देवतांना खूप त्रास दिला होता आणि त्याचा वध
महादेवांनी या दिवशी केला होता, म्हणून हा दिवस प्रज्वलित करून महादेवांच्या नावाने आणि त्रिपुरासुराचा नष्ट झाला, त्रिपुरासुर राक्षस या दिवशी नष्ट झाला होता याची आठवण म्हणून या दिवशी वाती जाळल्या जातात. तसेच आयुष्यातला अंधकार, आयुष्यातले दुःख, आयुष्यातल्या वाईट गोष्टी, आपल्या हातून घडलेले पाप हे सगळं जळून जावं म्हणून सुद्धा या दिवशी त्रिपुरारी वात जाळली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी विजय सोहळा म्हणून, म्हणजे भगवान महादेवांचा विजय सोहळा म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो. 4 महिने विष्णू विश्रांती घेतात. त्या काळात शंकराकडे सगळं, म्हणजे भगवान महादेवांकडे सगळं काही चालवायला देतात. त्या काळातच या राक्षसाने अनेक उलथापालथ केलेली होती आणि म्हणून महादेवांनी रागात येऊन त्यांचा वध केला होता आणि सगळ्या देवी ऋषी मुनींना वाचवलेले होते. त्यामुळे हा दिवस अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे. महादेवांची ही जागा चालवताना त्रिपुरासुराने जो त्रास दिला होता, जो अहंकार दाखवला होता, जो दुष्टपणा केला होता, तो सगळा जळून जाण्यासाठी या दिवशी आपल्याला या वाती जाळायच्या असतात. 4 महिने संपले, जेव्हा विष्णू जागे झाले तेव्हा त्यांना हे समजले. त्या दिवशीपासून त्यांनी ह्या वाती जाळण्याचा म्हणजे एक उपक्रम जागवला आणि त्या दिवशीपासून ते आजपर्यंत या वाती जाळल्या जातात. या दिवशी बेल, तुळस महादेवाला जर वाहिले तर वैकुंठाची प्राप्ती होती असे देखील म्हटले जातात. चातुर्मासाची सांगता या दिवशी होते. विष्णू सहस्त्र नाम म्हणत तुम्हाला विष्णूंना बेल आणि महादेवांना तुळस व्हायची आहे. फक्त याच दिवशी तुम्ही महादेवांना तुळस आणि विष्णूंना बेल वाहू शकता, कारण हा वैकुंठ चतुर्दशी म्हणून सुद्धा दिवस ओळखला जातो. या दिवशीचे विशेष असे महत्त्व आहे. तुम्ही नक्की या दिवशी विष्णूंना बेल आणि महादेवांना तुळस तुम्हाला जितकी शक्य आहे तितकी वाहू शकता. हाच तो दिवस हरिहर भेट ज्याला म्हटलं जातं, हा तो दिवस आहे. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणून महादेवाला तुळस या दिवशी वाहिली जाते. त्रिपुरी वात आपल्याला विकतही मिळते. 750 वातींचा संच आपल्याला या दिवशी विकत घ्यायचा आहे. तुम्हाला शक्य झाले तर 2 असे संच 750 वातींचे विकत घ्या. एक तुम्हाला महादेव मंदिरात जाऊन प्रदोष काळात म्हणजे 6 वाजता तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि एक जो आहे तो घरामध्ये आपल्या देवघरासमोर तुम्हाला हा जाळायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचा आहे. राक्षसी वृत्ती जाळणे म्हणून त्रिपुरवात जाळली जाते. आपल्या घरात सुद्धा बघा काही माणसांची वृत्ती राक्षसी असते, ती पण जळली जावी म्हणून ही वात या दिवशी जाळण्याला महत्त्व आहे. शंकरासमोर आपल्या अंगातील सगळे दोष, प्रत्येकाच्या अंगात तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या अंगात काही ना काही दोष असतात, त्या दोषांचे दहन व्हावे म्हणून सुद्धा ही वात जाळण्याचे महत्त्व आहे. या दिवशी दीपदान करा. सर्वांच्या आयुष्यातील अंधार, षडरिपू म्हणजे काम, क्रोध, मोह, मत्सर हे सर्व काही, लोभ हे सर्व काही आपल्या अंगातले निघून जाऊन आपल्या अंगात सात्विकता यावी म्हणून आपल्याला या दिवशी शंकर महादेवांजवळ आणि विष्णूंजवळ प्रार्थना करायची असते. आता या वाती विकत मिळतात, त्यामुळे तुम्ही सहजच 2 संच आणा आणि या दिवशी ह्याचं तुम्ही नक्की प्रज्वलित करा. देवांप्रमाणेही आपल्या आयुष्यातही आनंद यावा. शिवशंकरांचा अभिषेक या दिवशी संध्याकाळच्या वेळेत तुम्ही शिवशंकरांचा अभिषेक करा. संध्याकाळीच तुम्ही इतर देवांची पूजा केली तरी चालेल किंवा किमान प्रदोषकाळी शंकराला अभिषेक करायला विसरू नका. आणि या वातींची जी राख उरते म्हणजे भस्म उरते ते तुम्हाला शिवपिंडीवर लावायचे आहे. मंदिरातले मंदिरात आणि घरातले घरात असे भस्म तुम्हाला शिवपिंडीवर लावायचे आहे. याचप्रमाणे या दिवशी ब्रह्मचर्य तुम्हाला आवर्जून पाळायचे आहे. शक्य असेल तर जमिनीवर झोपायचे आहे. मांस, मदिरा, मद्यपान हे सगळं काही वर्ज्य करायचे आहे. घरात वाद घालायचे नाहीयेत, भांडणे करायचे नाहीयेत. जेवढे जमेल तेवढे अन्नदान, वस्त्रदान तुम्हाला करायचे आहे आणि कुठल्याही गरीब, भिकारी, अपंग या व्यक्तींबद्दल अपमान किंवा त्यांना अपशब्द तुम्हाला बोलायचा नाहीये. या दिवशी असे म्हटले जाते की नरकासुराचा सुद्धा वध केलेला होता, त्यामुळे हा दिवस जास्त महत्त्वाचा ठरतो. संध्याकाळी तुम्ही एक साधा दिवा लावा आणि त्यानंतर अभिषेक केल्यानंतर महादेवांना पंक्तीमध्ये 750 वातींचा हा बंच लावा. पांढरे फूल देवाला वाहा, भस्म लावा आणि मग त्रिपुरी वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. पंक्तीखाली आठवणीने अक्षता ठेवायच्या आहेत. मंदिरातही दिवा लावताना पंक्तीखाली अखंड अक्षता तुम्हाला ठेवायच्या आहेत. शिवशंकरांची भक्ती जागृत होते जेव्हा आपण या वाती जाळतो. असं म्हटले जाते नकारात्मकता सुद्धा दूर होते, संकटांचा नाश होतो.
ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. शिवसहस्त्र नामावली तुम्हाला या दिवशी म्हणायची आहे. महालक्ष्मींना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी पौर्णिमा आहे. या दिवशी तुपाचा म्हणजे गाईच्या तुपाचा एक दिवा लावून लोबान धूप किंवा गुगुळ किंवा लोबान म्हणजे दोन्ही जाळलेत तर चांगले, कारण गुगुळ महादेवांना आवडतो आणि लोबान महालक्ष्मीला आवडतो. दोन्हीही धूप जाळून महालक्ष्मी अष्टकम, श्री सुक्तम, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र, श्री सुक्त किंवा कनकधारा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. संध्याकाळी या सेवा पूजा तुम्ही नक्की करा आणि कोणत्याही गोड पदार्थाचा, घरात केलेल्या किंवा मिठाईचा वगैरे कोणताही नैवेद्य, लक्ष्मी पौर्णिमा आहे म्हणून तुम्ही खिरीचा नैवेद्य, पांढऱ्या खिरीचा थोडंसं केशर घालून तुम्ही नैवेद्य आवर्जून दाखवा. मखाण्याची खीर करू शकता, साबुदाण्याची खीर करू शकता, रव्याची खीर करू शकता, तांदळाची खीर करू शकता, शेवयांची खीर करू शकता. त्यात एक काडी केशराची घालायला विसरू नका. आणि अशा प्रकारे पौर्णिमा तुम्हाला ही साजरी करायची आहे. मला असं वाटतंय तुम्हाला पौर्णिमेचं संपूर्ण महत्त्व, कशी वात प्रज्वलित करायची हे सर्व काही समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि त्रिपुरी पौर्णिमेची वात प्रत्येकाने घराघरात नक्की या दिवशी प्रज्वलित करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.